ही वेळ सुद्धा निघून जाईल। मित्रांनो, जर आयुष्यात तुम्ही खूप दुःखी असाल, तुम्हाला सर्व काही हरल्यासारखं वाटत असेल, तर ही गोष्ट तुमच्यासाठी आहे। एकदा एका सम्राटानं सोनाराला एक अंगठी बनवायला लावली आणि त्यावर एक अशी ओळ लिहायला सांगितली जी प्रत्येक परिस्थितीत उपयोगी पडेल। सोनार विचारात पडला की अशी कोणती ओळ असेल जी प्रत्येक परिस्थितीत मदत करेल। त्याला काहीही सुचत नव्हतं। मग त्याला एका फकीराची आठवण झाली। तो फकीर गावात प्रसिद्ध होता। सोनार फकीराकडे गेला आणि त्याने त्याला आपली व्यथा सांगितली। फकीराने शांतपणे हसत त्याला एक चिठ्ठी दिली आणि म्हटलं, ही चिठ्ठी सम्राटाला जाऊन दे, त्याला अंगठीत ठेवायला सांग आणि जेव्हा खूप गरज असेल तेव्हाच उघडून वाचायला लाव। सोनाराने ती अंगठी त्या सम्राटाला जाऊन दिली। काही दिवसांनी सम्राट एक मोठं युद्ध हरला। राज्य त्याच्या हातून गेलं। त्याला असह्य दुःख झालं। तो एका डोंगरात जाऊन लपला। शत्रू त्याच्या मागावर होता। त्याचं मन अशांत झालं होतं। तेव्हा त्याला ती अंगठी आठवली। त्याने ती चिठ्ठी उघडून वाचली। त्यावर लिहिलं होतं, ही वेळ सुद्धा निघून जाईल। त्याचं मन शांत झालं। आशा निर्माण झाली। त्याला जाणवलं की काळ बदलतोच आणि ही कठीण वेळही निघून जाईल। काही दिवसांनी त्याने परत सेना एकत्र केली आणि पूर्ण ताकदीने शत्रूवर आक्रमण केलं आणि सम्राट विजयी झाला। राजधानीत त्याचं जल्लोषात स्वागत झालं। फुलांची बरसात झाली। शोभायात्रा निघाली। त्या विजयी क्षणी अंगठीतील ओळ त्याला पुन्हा आठवली की ही वेळ सुद्धा निघून जाईल। तेव्हा त्याच्या मनातील अहंकार उडून गेला आणि त्याला पुन्हा शांती मिळाली। ही वेळ सुद्धा निघून जाईल या 5 शब्दांमुळे आपल्याला दिलासा मिळतो की ही वाईट वेळ सुद्धा निघून जाईल। आणि सुखात असलो तरी सुद्धा हेच शब्द जाणीव करून देतात की हे सुखही कायमस्वरूपी नाही। आयुष्य असंच आहे। जर तुम्ही आत्ता दुःखी असाल तर काळजी करू नका। सुख दुःखाचे क्षण येतात आणि जातात, पण काळ सर्व काही ठीक करतो।